साहेब बोली पंचतन अर्थातच यजमान संघ दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गावदेवी बोली पंचतन दोन्ही संघ एकाच गावातील जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळेल। मान सन्मान या ठिकाणी केला जातो। आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष तथा उद्घाटक म्हणून या ठिकाणी राहतील सागरभाई इंगळे यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातो। मी विनंती करतो या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष मंगेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सागरभाई इंगळे यांचा मान सन्मान या ठिकाणी करायचा आहे। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक म्हणून या ठिकाणी लागलेले सागरभाई इंगळे यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातो। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंडळाचे अध्यक्ष मंगेश भाई यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातो। धन्यवाद सागरभाई। तसेच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी शिवप्रतिमेश पुष्पहार यांनी अर्पण केलं ते शंकरजी गाणेकर चिंचरादेव देवस्थान ट्रस्ट खजिनदार यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातो। या ठिकाणी विनंती करतो मंडळाचे उपाध्यक्ष गजाननजी भोर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शंकरजी गाणेकर यांचा मान सन्मान या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी करायचा आहे। चिंचरादेवी देवस्थान ट्रस्ट खजिनदार सन्मान्य शंकरजी गाणेकर यांचा मान सन्मान गजाननजी भोर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातो। मंडळाचे उपाध्यक्ष धन्यवाद शंकरजी गाणेकर यांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी वेळ करायला आपल्या देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो। तसेच पुढील मान सन्मान या ठिकाणी केला जातो ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी काकडे अधिकारी जो मैदानाचा शुभारंभ झाला ते दानगुरी वाळू पंचायत सरपंच सन्माननीय नेहाताई गणेश महाडिक यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातो। अजित धुमाळ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातो मान सन्मान। सन्माननीय नेहाताई गणेश महाडिक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मान सन्मान केला जातो। अजित धुमाळ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मान सन्मान केला जातो। धन्यवाद नेहाताई, आपण देखील या ठिकाणी वेळ काढून अगदी या ठिकाणी उपस्थित झाला। आपले देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त केले जातात। तसेच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्याने या मंडळासाठी या ठिकाणी टी शर्ट उपलब्ध करून दिल्या ते नितीन रोटकर यांचा मान सन्मान देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीने केले जाते। मी अमित गायकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नितीन रोटकर यांचा मान सन्मान या ठिकाणी केले जाते। त्यांनी आजच्या या स्पर्धेसाठी व मंडळासाठी या ठिकाणी जर्सी उपलब्ध करून दिले ते नितीन रोटकर मंडळाचे सदस्य आहेत, परंतु त्यांचा देखील मान सन्मान करणं गरजेचं आहे आणि त्यांचा देखील या ठिकाणी मान सन्मान केला जातोय। अमित गायकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मान सन्मान केला जातोय। तसेच पुढील मान सन्मान या ठिकाणी केला जातो स्वप्नील गाणेकर यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय। स्वप्नील गाणेकर गतवर्षी संघासाठी ज्याने टी शर्ट उपलब्ध करून दिले आणि ह्या वर्षी मंडळासाठी ज्यांनी जर्किन उपलब्ध करून देणार आहे ते स्वप्नील गाणेकर यांचा देखील मान सन्मान करणं गरजेचं आहे। खास आज मुंबईवरून या ठिकाणी आलेले आहेत, वेळात वेळ करून या स्पर्धेसाठी मंडळाचे सभासद जरूर आहेत, परंतु त्यांचा देखील मान सन्मान करणे गरजेचं आहे आणि मान सन्मान या ठिकाणी केला जातो। जबरदस्त खेळ पाहायला मिळाली यजमान संघ काय कमालीचा खेळ करतो मैदानामध्ये। स्वप्नील गाणेकरांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातो। डोक्याची घंटा थर्ड खेळण्यासाठी आमंत्रित केलाय। तसेच परशुरामजी चाळके यांचा देखील या ठिकाणी मान सन्मान केला जातोय। मी या ठिकाणी विनंती करतो प्रसाद पटेल यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे परशुरामजी चाळके यांचा मान सन्मान। परंतु इथे मात्र एकाच गुणाची कमाई या ठिकाणी पाहायला मिळाली, बोनस प्लस पाहायला मिळाला, जबरदस्त सगळे पाहायला मिळाली। मान सन्मान केला जातो परशुरामजी तोरणकर यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातो। अक्षय चाळके यांच्या शुभ हस्ते जबरदस्त
तसेच आचार्य स्पर्धेला उपस्थित सूरज गिरी प्रदत्त पेरांना विनंती करतो सूरज गिरी यांचा मानसन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे आजच्या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आपण देखील आज वेळ काढून आला आपण देखील मंडळाच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त केले जात आहेत प्रदीप खवळे यांच्या शुभ हस्ते जबरदस्त खेळ पाहायला मिळतो मैदानामध्ये एका बाजूला यजमान संघ एका बाजूला गावातील संघ आहे परंतु कमालीचा खेळ पाहायला मिळतोय जबरदस्त 5 खेळाडूंच्या रणक्षेत्रात इथे मात्र धन्यवाद तसेच कॉन्ट्रॅक्टर सचिनजी पै यांचं देखील या ठिकाणी मानसन्मान केला जातोय बोळा पाटील यांच्या शुभास या ठिकाणी मानसन्मान केला जातोय बोळा पाटील आपल्या शुभास या ठिकाणी मानसन्मान केला जातोय सचिन पै यांचा मानसन्मान बोळा पाटील यांच्या शुभास या ठिकाणी मानसन्मान केला जातोय सन्मानित कॉन्ट्रॅक्टर सचिनजी पै यांचा मानसन्मान या ठिकाणी केला जातोय दोन्ही संघ अर्थातच नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपल्याला पाहायला मिळेल परंतु यापुढे जे सामने दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतील दिग्गज संघ आज या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील दिग्गज खेळाडू आज या मैदानावरती पाहायला मिळतील हे चिंचबाद येऊच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंबईवरून या ठिकाणी यांच्या शुभ हस्ते सर्वांच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपला हा कार्यक्रम उद्घाटन समारंभ संपन्न झाला खरोखर मी धन्यवाद देतो की गत वर्ष सुद्धा या ओमसाई क्रीडा मंडळाने प्रथमच या ठिकाणी सामने आयोजित केले यशस्वीरित्या पार पडले त्याचप्रमाणे याही वर्षी त्यांनी या सामन्याचं नियोजन करून आजचा सुद्धा हा कार्यक्रम क्रीडा महोत्सवाचा कबड्डीचा कार्यक्रम आनंदाने उत्साहाने पार पाडो अशी मी चिंचबाद यांनी प्रार्थना करतो आणि या मंडळाचा पुण्याच्या मी आभार व्यक्त करतो आणि या मंडळाला शुभेच्छा देतो सर्व या आजच्या या क्रीडा महोत्सवामध्ये ज्यांनी सहकार्य घेतलंय ज्या ज्या मंडळाने भाग घेतलाय त्या सर्वांना या शुभेच्छा देतो आणि मला त्या ठिकाणी बोलवून मान सन्मानित केलं मला या ठिकाणी बोलण्याची जी सुसंधी दिली त्याबद्दल मी या मंडळाचा शतशः ऋणी आहे आणि मी माझा हे मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद शंकरजी वाडेकर तसेच अधिकारी विनंती देतो बांधवडी राव पंचायत सरपंच सन्माननीय तसेच या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सागरजी इंगळे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करायच्या आहेत बोरली गावची ग्रामदेवता आणि नतमस्तक होतो महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी वंदन करतो आज या ठिकाणी यांचा द्वितीय क्रीडा महोत्सव आहे सर्वप्रथम मी त्या मंडळाला धन्यवाद देतो आणि शुभेच्छाही देतो आम्ही या मंडळाला दरवर्षी शिवसेना आणि माननीय भरतशेठ गोगावले मंत्री आणि विकासशेठ गोगावले साहेब यांच्याकडनं दरवर्षी आम्ही मदतीचा हात देत असतो त्यांनाच काय तरी सगळ्या मंडळांना आम्ही मदतीचा मंत्री गोगावले यांच्या मार्फत देत असतो याच्या पुढे आम्ही तिसरा क्रीडा महोत्सव असेल त्यावेळेलाही ओमसाई क्रीडा मंडळाला आमचा मान्य भरतशेठ गोगावले आणि विकासशेठ गोगावले यांच्याकडनं हातभार 100% असेल आणि सगळ्या या मंडळाला मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सागर जिंगळे साहेब आपल्या आजच्या मंडळाच्या
7 गुणांची आघाडी आहे ती म्हणजे यजमान संघाकडे. 40 ठरलाय पात्र अर्थातच अंकेश साळकीची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते. जबरदस्त खेळी पाहायला मिळेल मध्यंतरापूर्वी जर आपण पाहिला तर रिक्त हस्ता माघारी परत त्याचा माणस, परंतु चढाई संघाला आहे जस क्रमांक 2 ट्रेनची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते. 7-1 झुंज देतो मैदानामध्ये आपण पाहिलं तर बऱ्याचशा गुणाने आपला संघ येते मात्र चढाईवरती पाहायला मिळते. परंतु अंकेश चालकेला खुशीवर आहे. आपण एका चढाईमध्ये 3 गुण प्राप्त केला तर निकेश रोडकर यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. 7-1 झुंज रिक्त हस्ता माघारी परतला आहे. त्याला माहित आहे आपल्या संघाकडे बऱ्याचशा गुणांची आघाडी आहे. रिक्त हस्त्या माघारी परतण्याचा माणस आणि माघारी परतला प्रत्युत्तराची चढाई आपल्याला पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 3 उद्घाटनीय सामना चढाईच किती गुणांची लेट करेल. 2 गुणांची कमाई पाहायला मिळाली. जबरदस्त चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते. चला पंचांचा निर्णय मित्रांनो अंतिम राहील. प्रीतम पाटीलची चढाई मैदानामध्ये बोनस प्लस एका गुणात आपल्याला 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. धोक्याची घंटा इथे मात्र बाजली आहे. गुणांची कमाई करावी लागेल. गुणांची लूट करावी लागेल. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथे मात्र बाद झालाय. चढाई साकार मात्र अतिशय तळची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते. किती गुणांची काय जबरदस्त टक्क्यावर पाहायला मिळाला. आणि ताला वाजला जगात आयोजकां करून काय कमालीचा खेळ पाहायला मिळाला. आज मंथनची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते. जाणीवपूर्वक चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते. मात्र काही गुणांची आघाडी आहे. जाणीवपूर्वक मैदानामध्ये चढाई केल्या जात आहेत. कर्णालीचा फुटबॉल पाहायला मिळाला. जस क्रमांक 3 मैदानामध्ये 5-1 झुंज देईल. परंतु काहीच्या गुणाने इथे मात्र आपला संघ पुढच्या आहे याची जाणीव ठेवावी लागेल. गुणांची कमाई करावी लागेल. गुणांची लूट करावी लागेल. वाऱ्यासारखा वेग आपल्याला सुद्धा वाढवावा लागेल. रिक्त हस्त्या माघारी करत नाही. परंतु रिक्त चढाई इथे मात्र चढाई सुधारणा अंकेची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते. काहीसा आघाडी परतला. काहीसा गुणांची आघाडी ठेवून परंतु इथे मात्र चढाई जस क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळते. 5-1 झुंज देतो. परंतु मैदानामध्ये इथे मात्र चढाई सज्ज झालाय. आयोजकांकडून टाळ्या. किती गुणांची कमाई पाहायला मिळाली. जाग मत सिस्टेम शिवरने बनवली. जस क्रमांक 10 मजबूत धोरण आपल्याला चढाई पडते. आता मानची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते. हाताला गुण वाढवण्याचा प्रयत्न 2 गुणांची कमाई केली. जबरदस्त चढाई सज्ज झाला. मंथनची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते. किती गुणांची लूट करेल हा चढाई पडतो. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. गाड गुरु 11 गुण. ओम साई 25 17 गुण. नान मात्र 6 गुणांची आघाडी. रिक्त हस्ता
आता मागाल परत त्याचा मानस परंतु चढवला चाललाय मानस बस क्रमांक 10 हो इथे मात्र गुणांची कमाई करावी लागेल गुणांची लूट करावी लागेल किती गुणांची परंतु इथे मात्र उभा ठाकला काय कमाईचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सराईस अंकेश चालते परंतु निश्चितच होते मात्र सामना संपायला 5 आणि 4 मिनिटे घोषित केले संघ व्यवस्थापक गजानन भूर यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळता होता बघून साई जोडले त्यांच्याकडे दुसरा प्रकार खेळण्याच्या दृष्टिकोनातून जाकमाताची पेशीवर बनवली आपल्याला दुसरा प्रकार तिसऱ्या प्रकाराला आपण या ठिकाणी विना विलंब मैदानाचा ताबा घेतला जाकमाता सिस्टेम शिवाजी बनवली संघ टाइम आउट घेतला जातो संघ फेब्रुवारी अंकेशची चढाई मैदानामध्ये किती गुणांची कमाई करेल नामी संधी सुपर टॅकलची जबरदस्त चढाई 2 गुणांची कमाई पाहायला मिळाली काय कैवानीची चढाई किती गुणांची लढत करेल आपला संघ मात्र बऱ्याचशा गुणांनी पिछाडीवरती आहे यजमान संघ अर्थातच आपल्याला ओम साहेब बोलले त्यांच्याकडून सामना संपायला शेवटची 3 मिनिटे काय कमालीचा टॅकल पाहायला मिळाला आहे जबरदस्त खेळ मैदानामध्ये पाहायला मगाशी अंकित चाळकेंनी 2 गुण प्राप्त केले अक्षय चाळके आजकडे 100 रुपये कॅश झालेला आहे जबरदस्त 2 गुणांची कमाई पाहायला मिळाली बोनस गुण तिथे मात्र बोनस प्लस 1 गुणाची कमाई पाहायला मिळाली सामना संचालक नुकसान सोबत आहे तसेच अंकेशाने 2 गुण प्राप्त केले त्यास दिप्या गाणेकर यांच्याकडून 50 रुपयाला कागदाची वाढ करण्यात आलेली आहे जबरदस्त मैदानाच्या बाहेर सामन्याला होती सुरुवात सामना संपायला शेवटची 2 मिनिटे सार्थक भोईवाला कृष्णगराज आपण एक चढाई मारला तर 100 रुपयाचे मानकरी ठराव आधी धुमाळ यांच्याकडून 100 रुपये दिले जातील सार्थक भोई तिसरा व अंतिम पुकार जाकमाता शिस्ते शिवरदेव वडवली तिसरा व अंतिम पुकार जैसे क्रमांक 3 परंतु इथे मात्र सामना येऊन साई बोलली संघाच्या दिशेला झुकताना पाहायला मिळते की काय सामना संपायला किती गुणांची वेगळी होते 2 गुणांची चालू पाहायला मिळाली सामना संपायला शेवटच्या मध्ये होते सार्थक भोई यांनी एक चढाई केली तर 100 रुपयाचे मानकरी ठराव अजित भोई अजित कुमार यांच्याकडून सार्थक भोई यांचं 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे पितम मारो पितम
जबरदस्त खेळ पाहायला मिळाला.